नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. टीईटी घोटाळा प्रकरणामुळे माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आलेले आहेत. टीईटी घोटाळ्यात सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीमध्ये सत्तार यांच्या 4 मुला-मुलींची नावं आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची शिक्षण विभागानं यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सत्तारांच्या 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. पाहूया. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत. टीईटी घोटाळ्यात यादीत सत्तारांच्या मुलींचं नाव. अब्दुल सत्तारांनी तो आरोप फेटाळला. राज्यात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याची झळ माजी राज्यमंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय. तसंच अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळवलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागानं अशा 8,780 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाच्या नावाचा समावेश असल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळून लावले असले तरी अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून त्यांच्या मुली कसं काय शिकवत आहेत याचा अद्यापही खुलासा झालेला नाही. खरे तर पुणे पोलिसांकडून आरोग्य सेवक भरती प्रकरणाचा तपास केला जात असतानाच टीईटी परीक्षेचा घोटाळा उघड झाला होता. अपात्र शिक्षकांना पैसे घेऊन पात्र करण्यात आलं होतं. या घोटाळ्यात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचा सहभाग उघड झाला होता. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झाला होता. परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे संचालक आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 8,000 बोगस शिक्षक शिकवत असल्याचं पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात उघड झालंय. शिक्षण विभागाने सगळ्यांची प्रमाणपत्र तपासून राज्यात तब्बल 8,784 शिक्षक हे अपात्र अर्थात बोगस असल्याचं लिस्ट जाहीर करून स्पष्ट केलं. त्यामुळे या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात येणार आहे. हे सगळं घडत असतानाच यामध्ये राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुलींचा आणि एका मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं आणि राज्यातलं राजकारण पेटलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना या सगळ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते. तर या सगळ्यातली विरोधाची बाब म्हणून राष्ट्रवादीनं थेट अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलींची नावं समोर आल्यामुळे या अनुषंगानं चौकशी करण्याची मागणी केली जाते. आता इथं ह्याच्यामध्ये आज तर टीईटीच्या घोटाळ्यामध्ये मंत्र्यांच्या मुलांची 4 नावं येत आहेत. तर ह्याच्यावर विचार करा की हा घोटाळा किती मोठ्या लेवलवर आहे. ह्याची सखोल चौकशी करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. आमची अशी मागणी आहे की ह्याच्यावर एक SIT स्थापन करावी व पुणे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के मॅडम यांच्या अंडर ही SIT स्थापन करून तपास करावा. या प्रकरणात आपल्या मुला-मुलींची चूक नसल्याचं सत्तारांकडून सांगण्यात आलंय. पण मग परीक्षा परिषदेच्या यादीत त्यांची नावं कशी आली हा खरा प्रश्न आहे. खरं तर जालिंदर सुपेकर सारख्या IAS अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात सहभाग उघड झाला होता. यावरून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते. मात्र याच प्रकरणातील खोडवे नावाच्या अधिकाऱ्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलंय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनात चाललंय तरी काय असा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडलाय. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.
तर या घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींची नावं आली आणि एकच खळबळ माजली। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींनी टीईटी पात्रतेबाबतचं कोणतंही पत्र सादर केलं नसल्याचं शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। याबाबतचं पत्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी जारी केलेलं आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही लाभ घेतला नसल्याचंही शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे मविया सरकारमध्ये राज्यमंत्री होते। आता शिंदे सरकारमध्ये देखील ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातोय ते। मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर टीईटी प्रकरणात त्यांच्या मुलामुलींचं नाव समोर आलंय। त्यामुळे यामागे काही राजकारण तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडलेत। टीईटी घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि एका मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे। सत्तार यांच्या मुलामुलींवर टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय। माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर, डिप्टी डायरेक्टर, बीओ खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते, तुम्ही घेऊन टाका। ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे। प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत। त्यापैकी 2घांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे टीईटी प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल। टीईटी प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे। सरकार त्यांचंच आहे। आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील, आता बघू म्हणजे काय सगळ्याच मग त्याच्या निकालच लागायचा प्रश्न आहे। कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला। सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं, की बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात। आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची, ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे। मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं। मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात टीईटी प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अपात्र असलेल्या त्यांच्या 2 मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या टीईटी घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेली बातमी। होणार म्हणता जवळपास 39 दिवसांपासून शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं होतं। मात्र आता मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला। मंगळवारी होणार मंत्रिमंडळ विस्तार। कुणाकुणाला मिळणार मंत्रिपदाची संधी।
39 दिवसानंतर अखेर शिंदे सरकारच्या विस्ताराला मुहूर्त सापडलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिंदे गट आणि भाजपमधल्या निवडक आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांची नावं निश्चित मानली जात आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बातमी तुम्हाला लवकरच कळेल. अरे बाबा, तुम्हाला सगळं उद्या कळेल. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे विरोधी पक्षांकडून सातत्यानं टीका होत होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ कधी करायचं, काय करायचं हे अनेक दिवस आपण सगळेजण पाहत होतो. ते फक्त लवकरात लवकर अशा प्रकारचे उत्तर देत होते. पण आता मात्र दिल्लीची त्यांची ट्रिप झालेली आहे आणि आज पण काहीतरी 2 जण नंदनवनला बसलेले होते. त्याच्यामुळे उद्याच्याला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटतेय. अजून अधिकृत कळालेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटात सत्तेचं वाटप कसं होणार, कुणाला किती खाती मिळणार आणि महत्वाच्या खात्यांचं वाटप कसं होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा ठोकल्यामुळे शिवसेनेची कोंडी झालेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. सोमवारी शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोर काही महत्त्वाची कागदपत्र सादर केली. त्यामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. पाहूयात. धनुष्यबाणासाठी शिवसेनेची धडपड. शिवसेनेकडून शपथपत्र सादर. सेनेची धाव निवडणूक आयोगाकडे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचलाय. सोमवारी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही महत्त्वाची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्या दस्तावेजांबाबत शिवसेनेकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. शिवसेनेची रेकग्नाइज्ड रजिस्टर्ड पार्टी आहे आणि त्याला लागू होणारे, त्या बाबतीमध्ये होणारे सर्व गोष्टी, सर्व अभिप्रेत नियम सगळ्या त्याचे पालन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे दस्तावेज आहेत जे इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला सादर केले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदार आणि 12 खासदारांच्या पाठिंब्यावर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे तसा अर्जही केलाय. खरं तर शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यापूर्वीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलं होतं. तसंच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेनं काही कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. खरं तर शिवसेना पक्ष संघटनेवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढाई सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसा दावा केलाय. कारण विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गटानं आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. लवकरच मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि अशातच शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकल्यामुळे निवडणूक आयोगातील ही कायदेशीर लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. शिवसेनेनं शिवसैनिकांकडून शपथपत्र घेण्यास सुरुवात केलेली आहे, तर शिंदे गटानं देखील प्रतिज्ञापत्र घेण्याचा धडाका लावलाय आणि त्यामुळेच आता एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाचा आता नवा अंक सुरू झालाय. पक्ष संघटनेवरील नियंत्रण हातचं जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे.
त्यासाठी शिवसेनेनं राज्यभरातील शिवसैनिक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. कारण बंडखोर शिंदे गटानं शिवसेनेवर दावा केलाय. त्याला चोख उत्तर देण्याकरता शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे. ही गर्दी या गर्दीचा फोटो छान आहे, पण हा फोटो घेऊन जर का मी निवडणूक आयोगाकडे गेलो ते म्हणतील अरे वा छान फोटो आहे, तुझ्या घरी लावून ठेव. लक्षात आलं? तिकडे ते काय म्हणणार, हे फोटो बिटो सगळं ठीक आहे, घोषणा वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे सदस्य संख्या किती ते दाखव, प्रतिज्ञापत्र किती ते दाखव. सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं मनगट आहे, ह्याच्या हातातला भगवा खेचणं तर दूरच, पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला तर पाहिजे एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. शिवसेनेवरील वर्चस्वावरून शिवसेना आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्यामुळे हा संघर्ष पेटलाय. आपल्याला जिंकायचं तर मार्गासारखं जिंकलं पाहिजे, म्हणजे आपली सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यामध्ये शिवसेनेच्या नादी लागण्याचं कोणी स्वप्नात सुद्धा विचार करतात. शिवसेनेप्रमाणेच शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र अभियान राबवलं जात आहे. आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. पण दोन्ही बाजूकडून कितीही दावे प्रतिदावे केले जात असले तरी निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोर्टात रोज तारखा पडतायत, अशा वेळी राज्याचं काय होणार असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. राज्यात आतापर्यंत घडलेल्या राजकीय घटना बेकायदेशीर असल्याचा दावा देखील चव्हाणांनी कोल्हापुरात केला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोपांच्या फैरी झडतायत. पृथ्वीराज चव्हाणांनी मागील महिन्याभरातील घडामोडींवर परखड भाष्य केलंय. सुप्रीम कोर्टानं दिलेला बहुमत चाचणीचा निर्णय चुकीचा होता, तसंच राज्यपालांनी बेधडक शपथविधी केला यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शपथविधी करायला परवानगी दिल्यानंतर चाचणी घ्या बहुमताची, हा चुकीचा निर्णय होता. राज्य सरकारवर तोफ डागल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असून उदारमतवाद शिल्लक राहिलाय का, हा प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केलाय. आज देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आम्हाला वाटते. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. हळूहळू देशाची वाटचाल हे हुकुमशाहीकडे होत चाललेली आहे. देशातली लोकशाही संकटात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते. देशातील जनतेनं सुज्ञ होऊन आवाज उठवला नाही तर विरोधकांचं अस्तित्व संपून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ईडी आणि सीबीआय सारख्या भ्रष्टाचाराच्या चौकशी यंत्रणात त्यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग चालला आहे. राज्य आणि देशातल्या स्थितीवर भाष्य केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधलं. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशची वाताहत झाली आहे. तशीच अवस्था देशात निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. एकंदरीतच कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत चव्हाणांनी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीनंतर दिलेली ही प्रतिक्रिया. संजय राऊतांना सेशन्स कोर्टानं 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राऊतांचा पुढचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे.
कोर्टासमोर सुनावणी जी झाली आहे त्यामध्ये ईडीनीच कस्टडी बोली ज्युडिशियल कस्टडी देण्यात यावी, त्याप्रकारे कोर्टाने ग्राह्य धरून ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आलं आणि 22 तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. आणि कोर्टाने त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात जे काही त्यांची औषधे वगैरे चालू आहे, जेवण वगैरे घरचं देण्यासाठी आणि औषधं वगैरे वेळेवर त्यांना देण्यासाठी हे सगळं कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत. आर्थर रोड जेलमध्ये संजय राऊत हे एकटेच नसणार आहेत. त्याआधीच राऊतांचे महाविकास आघाडीतले काही जुने सहकारी सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख आधीच आर्थर रोड तुरुंगात आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्येच बंद आहेत. या दोन माजी मंत्र्यांसोबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी पोहोचलेत. संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर त्यांचा दिनक्रम पूर्णतः बदलणार आहे. आर्थर रोड तुरुंगातल्या कैद्यांसाठी कसा दिनक्रम असतो तेही जाणून घेऊया. राऊतांचा कारागृहातला मुक्काम हा स्वतंत्र सेलमध्ये असेल. इतर कैदी आणि बंदिवान यांच्यात मिसळता येणार नाही. सकाळी 6 वाजता सूर्योदयाला दिवस सुरू होईल. यानंतर व्यायाम करायचा असला तर त्यासाठी वेळ. लागोपाठ चहा आणि नाश्ता मिळेल. सकाळी 11 वाजता जेवण, संध्याकाळी 5 वाजता जेवण. या दरम्यान काही वाचायचं असेल तर कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं वाचन करता येईल. तब्येत खराब असल्यास कारागृहातल्या डॉक्टरांकडून उपचाराची सवलत मिळेल. संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वतीनं जेलमध्ये औषधं आणि घरचं जेवण मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, जी मान्य करण्यात आलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. मेडिकली त्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांना होम फूड देण्याची परमिशन दिलेलं आहे. त्यांना जे काय मदत ज्या प्रकारे करता येईल कोर्टाने दिलेलं आहे. बाकी त्यांना काही सुविधा दिलेली नाही. राजकीय सत्ता संघर्षात अनेकांना तुरुंगात घालण्याचा इशारा देणारे संजय राऊत अखेर तुरुंगात पोहोचलेत. राऊतांचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम किती दिवस राहतो, राऊतांचा तुरुंगातला अनुभव नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.